तू काही कामाचा नाहीयेस. नेहमी वीरला संपवायला जातोस आणि फेल होतोस. ही इज युजलेस बॉस. ठीक आहे, मग तूच वीरला संपवून दाखवू ना. ते तर बॉसनी आजपर्यंत मला पाठवलं नाही. नाहीतर वीरला संपवणं माझ्या डाव्या पंजाचा माळ आहे. खरंच मी आधी हा विचार का केला नाही. यावेळेस तू जा आणि वीरला तुझ्या पंजानेच संपवून टाक. बॉस, मी तर मस्करी करत होते. तुम्ही तर सिरियस झालात. येस मी सिरियस आहे. मी तुझ्या पंजांना या बाटलीतलं व्हायरस लावेल. जेव्हा तू वीरच्या शरीरात तुझे पंजे रोवशील तेव्हा हे सगळे व्हायरस त्याच्या शरीरातली सगळी मशिनरी जाम करून टाकतील. कॅटमोना, ऑल द बेस्ट. मी आणि माझं मोठं तोंड. का तोंड उघडलं मी? का तोंड उघडलं मी? इथे एक मांजर आहे. काय झालं चुलबुल? एवढं ओरडतो का आहेस? एक मांजरच तर होती, ती पळून गेली असेल. रात्री तर त्या गाढवाने सगळा गोंधळ घातला. आता जेव्हा वीर बाहेर येईल तेव्हा मी त्याला पंजा मारून पळून जाईल. हो, किती गोड मांजर आहे. मी हिला घरी नेऊन दूध पाजेन. या मुलापासून कसं मला पिछा सोडवावाच लागेल. नाहीतर हा मला काहीच काम नाही करू देणार. नको 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 नको. किटी किटी किटी, अरे धावू नकोस. बाहेर खूप धोका आहे. दूध पिऊन घे, मग मी तुला मासे खायला देईन. एकदम फ्रेश, कच्ची कच्ची ताजी मच्छी. टिम्बक्टू, हा बघ वेट लॉस. हा या बंदुकीने मारून एखाद्याच्या शरीरावर चिकटवलास तर त्याच्या शरीराचे वजन इतके हलके होईल की तो जमिनीवर टिकूच शकणार नाही. हवेत उडत राहील, हवेमध्ये. पण याचा आपण काय करायचं? तू हे वीरच्या शरीरावर चिकटवून टाक आणि त्याचं जेट पॅक तोडून टाक. बस तो उडू शकणार नाही आणि जमिनीवर पाय देखील ठेवू शकणार नाही. You are genius, boss. She is right, boss. She is right. पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आपण जोरात हवेने वीरला दूर उडवून टाकू. बघा, माझ्याकडे असा एक पंखा सुद्धा आहे. बघा ना. बघा बघा. You are genius, boss. तुमचं स्टिकर तुमच्याच कामी कसं येत आहे बघा बॉस. बघा कसं तुम्ही उडताय ते. फॅन बंद कर. स्टॉप स्टॉप. बॉस, तुमचं स्टिकर व्यवस्थित काम करतंय बॉस. थँक्यू. आता फॅन बंद कर. सोडा मला. तू एकट्याने जायचं नाहीस. तुझ्या सोबत लाफिंग रोबोट पण येईल. मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही.
टिम्बक्टू, तू कोणाला घेऊन आला आहेस? बॉस बॉस, हा अम्ब्रेला मॅन आहे. इथं तर पाऊस पडत नाहीये, घेऊन जा त्याला. मला काही छत्री विकत घ्यायची नाहीये. तापलेलं ऊन, बरसणारे पाणी, सगळ्यांची संपून टाकेन कहाणी. कारण मी छत्र्यांचा सौदागर नाही, छत्र्यांचा सरदार आहे. अम्ब्रेला मॅन, 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 अम्ब्रेला मॅन. मॅड बॉस, फायर कर आणि मला हिट करून दाखव. माझं नाव मॅड मॅक्स आहे. तुझ्या छत्र्या माझ्या लेझर बीमला रोखू शकणार नाहीत. कसा आहेस मॅड बॉस? आता समजलं, मी छत्र्यांचा सौदागर नाही, छत्र्यांचा सरदार आहे. बघितलंच माझ्या सैन्याची ताकद. या लेझर प्रूफ आहेत, फायर प्रूफ आहेत, वॉटर प्रूफ आहेत. बस बस, समजलं. तू खूप कामाचा माणूस आहेस. जा, वीर द रोबोबॉयला संपवून टाक. तू जे मागशील ते मिळेल. जा. ओके मॅड बॉस, थँक्यू. माझं नाव मॅड मॅक्स आहे, मॅड बॉस नाही. उकाडा किती वाढला आहे, घामाच्या धारा लागल्या. खरंच पाऊस पडला असता तर वातावरण थंड झालं असतं. अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. घे चुलबुल, खुश हो, पाऊस पडणार आहे. चिंटू, हे काय करतोयस? कोणी बघितलं तर म्हणेल की आपल्यावर पाऊस कसा पडत आहे आणि ही जादू आहे का म्हणून. असं करू नकोस. ठीक आहे, मी सगळ्या पुरुषांवर पाऊस पाडतो. अहो बंटीच्या आई, बंटी बाहेर या. बघा किती पाऊस पडतोय. अरे नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. माझी कंबर. काय झालं बाबा? अहो बाबा उठा तरी. आई ग, माझ्या नाजूक कमरेत लचक भरली. आई, मजा आली. चुलबुल, असं कधीच कोणावरती हसायचं नाही. वाईट सवय आहे. अरे कोणीतरी उचला रे मला. बंटी, आम्हाला कागदाचे रॉकेट का मारतो आहेस? मी कधी मारलं रॉकेट? काय पुरावा आहे तुझ्याकडे? मित्रांनो, तुम्ही कोणी मला वीर आणि इमलीवरती रॉकेट फेकताना बघितलं का? हा? नाही नाही, आम्ही तर नाही बघितलं. मी नाही मारलं. कोणी बघितलं का? नाही नाही, आम्ही नाही बघितलं. ठीक आहे बच्चू, आता तुझ्यासोबत जे होईल ते वीर आणि इमली शिवाय कोणीच बघू शकणार नाही. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. हे काय? चिंटू, तू हे काय केलंस? त्याला परत आण. तो तुला त्रास देत होता आणि मी हे सहन नाही करणार. जा, तूच त्याला परत घेऊन ये. मी नाही आणणार. रोबो बॉय सूट ऑन. हे काय होतंय? वाचवा! वाचवा! वीर, वीर, तो रोबो बॉय कुठे गेला? आणि तू इथे कसा? विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात जो कोणी चांगलं काम करेल त्याला स्टुडंट ऑफ द वीक ची ट्रॉफी देण्यात येईल. चांगल्या कामाचा अर्थ आहे इतरांची मदत करणं आणि चुकीचं काम न करणं. समजलं?
स्टुडंट ऑफ द वीक ची ट्रॉफी तर मीच जिंकणार. माझा प्लॅन आहे का? मी हे केळ्याचं साल कॉरिडॉर मध्ये फेकेन. तुम्ही दोघं समोरून येऊन त्यावरून घसरा आणि एकत्र लांबच्या लांब घसरण्याचा अभिनय करा. मग मी येऊन तुम्हा दोघांनाही एकत्र वाचवीन आणि मला या चांगल्या कामगिरीबद्दल स्टुडंट ऑफ द वीक घोषित केलं जाऊ शकतं. वी आर रेडी.